मी कनुप्रिया शोभनाथ चौहान आपल्यापुढे आज एक कविता सादर करीत आहे. माझ्या कवितेचे शीर्षक आहे प्रवासाची दिशा. एका प्रवासाचा क्षीण अजूनही संपला नव्हता. एका प्रवासाचा क्षीण अजूनही संपला नव्हता. दृष्टीआड कित्येक घडामोडी डोकावत होते. चुणूक लागली होती पण झळ त्याहून अधिक. पराभवाला वाटा फुटत चालल्या होत्या. अजाणता काळोखाशी झुंज देत नागमोडी वळणे ओलांडून अनवाणी वाटेवरील काट्यांचे बोचणारे घाव झेलत, पायाखालील पालापाचोळा तुडवीत रानावनात वावरत, आयुष्याच्या शापित क्षणांना मागे टाकून पुढे सरसावत, भविष्याचा विचार न करता पडत धडपडत चालत राहिले. विसर पडू लागले होते या जाणीवेने स्वतःच सावरले. पायात पडलेल्या भेगातून रक्त सळसळून वाहत होते. शुद्ध हरपले होते. थंड वाऱ्याने कान बधीर झाले होते. दूरवर टिमटिमणारे काजवे आपल्या चिमुकल्या प्रकाशाने माझ्या पुढच्या वाटचालीसाठी धैर्य एकवटू आणू पाहत होते. निरागस शांत जीवांचा हा उद्घोष हेलावून टाकणारा होता. शरीराने साथ सोडली होती पण मनाने खंबीर होते. मावळत्या सूर्याला नमस्कार केला व उगवत्या दिशेने प्रवास करीत राहिले. धन्यवाद.